मुंबईत एक महत्त्वाची बातमी. धारावी पुनर्विकासासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणानं नवा टप्पा गाठत वरच्या मजल्यांवरील घरांसह 63,000 झोपडपट्टी धारकांचं सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे. यापूर्वी तळमजला आणि व्यावसायिक गाळ्यांसह करण्यात आलेल्या 60,000 सर्वेक्षणाचा टप्पा सुद्धा आता ओलांडला गेलाय. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा सध्या गाठण्यात यश आलंय. या वसाहतीमध्ये चांगल्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत सोयी उपलब्ध असतील याबाबत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य अधिकारी SVR श्रीनिवास यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्या अनुषंगे कशा पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वेक्षण कशा पद्धतीने सुरू आहे? हा जो जगातला सर्वात मोठी अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प, त्यामध्ये सर्वेक्षणचं काम जवळपास 90,000 कुटुंब आणि कमर्शियल युनिटचं नंबरिंग झालेलं आहे आणि जवळपास 60-70,000 जवळपास तेवढं आपलं डॉक्युमेंटेशन पण झालेलं आहे. आणि जो मला वाटतं की भारतातल्या आणि किंवा पीस टाईम मधला, वॉर टाईम सोडला तर पीस टाईम मधला सर्वात मोठी उपक्रम आहे सर्वेक्षणासंदर्भात सांगतो मी. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही जो 40 वर्षापासून धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणतो आपण, कामाच्या सुरुवात संदर्भात आपण विचारला की हे सांगायला मला आनंद वाटतो की शेवटी आता या स्टेजवर पोहोचलो की आपण ऍक्च्युअली बांधकामाचं काम सुरू झालेले आहे. आम्हाला जो रेल्वेकडून जागा मिळालेल्या आहेत त्याच्यावर 4 टॉवर्सचं काम सुरू झालेले आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वेच्या फॅसिलिटीज आणि त्यांचा पुनर्वसन वगैरे होणार आहे. आणि तिसरा जो मास्टर प्लॅन आहे त्यांचाही एक अंतिम टप्प्यात आलेला आहे. काही हप्त्यांमध्ये त्यांचा पण फायनल होईल. सर, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जात होता. म्हणजे ऍक्च्युअल आता कामाला सुरुवात झालेली आहे त्या रेल्वेच्या जागी? हो, या जो रेल्वेकडून आम्ही जो घेतलेली जागा आहे DRPने, शासनाने, त्याच्यावर ऍक्च्युअली बांधकाम सुरू झालेले आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे आता 4 टॉवरचं बांधकाम आता सुरू झालेले आहेत, जो शासनातर्फे म्हणू शकतो की अत्यंत महत्वाचं एक माइलस्टोन आपण पार केलेले आहे. आता ऍक्च्युअल बांधकामाचं काम सुरू झालेलं आहे. सर, काही लोकांच्या मध्ये गैरसमज अजूनही पाहायला मिळतात, तर त्या लोकांशी कशा पद्धतीने संवाद जो आहे तो प्राधिकरणाच्या वतीने साधला जातोय? हो, त्या संदर्भात आपण काय करतो, काही लोकांचा असं वाटतं की त्याच्यामधून काहीतरी त्यांचा विस्थापित होतील असा काहीतरी गैरसमज असतो, परंतु बरेचसे गैरसमज दूर झालेले आहे. आपल्याकडे आकड्यावरूनच समजतो की जवळपास 90,000चा नंबरिंग आपण करू शकलो. आणि मागचा जो सर्वे आहे, म्हणजे भारतातला लार्जेस्ट सर्वे, आता फिगर्स आपल्याकडे आलेले आहे धारावीमध्ये, म्हणजे ऑलरेडी लोकांचा गैरसमज दूर झालेले आहे. परंतु अजून काही लोकांचा असेल तर त्याचा आपण संवाद साधत असतो. आणि नुकतीच आपण कोळीवाडा किंवा आपला जो कुंभारवाडा अशा लोकांना इथे स्वतः बसून त्यांच्याशी चर्चा केली. SPVची लोकांना पण बोलून घेतलं होतं. आमने सामने त्यांचा चर्चा झालेली आहे आणि त्यांचा काही गैरसमज असतील किंवा शंका कुशंका असतील त्यांचा पण दूर करायला आपण प्रयत्न करत असतो. तर हा प्रोजेक्ट एवढा मोठा आहे की एकही माणूस किंवा एकही संस्था काही करू शकणार नाही. गव्हर्नमेंट करतो, शासन, पण त्याच्या बरोबर लोकल रेसिडेंट्स आणि इतर स्टेक होल्डर्स, SPV असतील किंवा इतर जो NGO आहे, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन्स आहे, त्याच्या बरोबर काम करायचा आमचा प्रयत्न आहे. सर्व स्टेक होल्डर्सचा सर्वांना विश्वासात घेऊन काम करायचं असं शासनाचं धोरण आहे. त्याप्रमाणे सध्या आम्ही काम करत आहोत. त्यांचाही गैरसमज दूर करतो आणि लोकांचा जो सजेशन्स असतील त्यांचंही आपण घेऊन आपण त्याच्यामध्ये कोर्स करेक्शन पण करत असतो आपण. धारावीच्या झोपडपट्टीमध्ये अगदी लहानशा जागेमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या लोक जे आहेत ते हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहिलेले आहे. धारावी पुनर्विकास हा प्रकल्प त्यांच्या दृष्टीने एक आशादायी प्रकल्प आहे. धारावी पुनर्विकसित झाल्यानंतर कसं एक धारावीचं चित्र असेल त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? हो, हा जो आम्ही मास्टर प्लॅन मध्ये आम्ही त्याचं वर्णन करणार आहोत कसा होणार वगैरे, पण थोडक्यात हे सांगू शकेन ॲज ऑफ टुडे की हे जो गलिच्छ वस्ती जो आहे सध्या परिस्थिती ते दिसायला राहणार नाही तिथे.
त्याच्याऐवजी ऑर्गनाइज्ड डेव्हलपमेंट तिथे दिसेल आणि एक नवीन शहर तिकडे उभा होईल. धारावीचा जो गलिच्छ वस्ती आहे ती स्लम आहे त्याच्या ऐवजी तिथे एक नवीन शहर एक उभा होईल. दुसरं महत्वाचं, प्रत्येक घरामध्ये 2 म्हणजे गरजा जो आहे ते पाहिजे ते असतील. नंबर 1 प्यायला पाणी आणि दुसरा एक टॉयलेट. हे अत्यंत महत्वाचं आहे, सध्या नाही आहे. कम्युनिटी टॉयलेट्स आहे किंवा पिण्याचं पाणी कम्युनिटी वॉटर असतो. स्वतःला पाणी आणि घर, बेडरूम, एक हॉल अशा प्रकारचं एक व्यवस्थित एक शहर असं असलेल्या शहर निर्माण होईल. त्याच्यामध्ये 2 अजूनही एक गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. एक फिजिकल मूलभूत सुविधा त्याच्यामध्ये निर्माण होतील आणि सामाजिक सुविधा सुद्धा निर्माण होतील. उदाहरणार्थ त्यांच्यामध्ये हॉस्पिटल असतील, दवाखाने किंवा स्कूल, शाळा, कॉलेज आणि मंदिर असतील. हे सगळं सुद्धा तिथे आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. सो ओव्हरऑल एक नवीन एक कम्युनिटी तिथे मध्ये तयार होईल. ऍट द सेम टाइम धारावीचा सुद्धा त्याचा हिस्ट्री, इतिहास सुद्धा त्याच्यामध्ये जपण्याचा प्रयत्न पण केले जाईल. धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.